ते अचानक गाण्याचं तुला काय, बिकॉज दॅट गिव्स यू पीस ऑफ माइंड, की कशामुळे ते? नाही तर काय झालं की खूप आधीपासून जेव्हा मी अभिनय करायला लागलो, खूप लोक मला म्हणायचे तुझा आवाज खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. आणि मी काही संगीत नाटकं केली होती, तर तेव्हा पण लोक येऊन म्हणायचे की तुझा आवाज खूप चांगला आहे. आणि मी लहानपणी कर्नाटिक शिकलो होतो, कारण मी केरळचा असल्यामुळे इट वॉज जस्ट लाईक. पण ना मी मूर्ख होतो तेव्हा, मला कळलं नाही की हे काय ट्रेजर आहे. पण जेव्हा मी अलादीन केलं ना, तेव्हा आय गॉट ट्रेन्ड इन वेस्टर्न क्लासिकल. आणि when I started परफॉर्मिंग, लोकांचा खूप चांगला फीडबॅक यायला लागला. आणि मग आय वॉज लाईक, नाही हा रियाज मला मिळाला, ते सोडायचं नाही मला. तर मी थ्रू लॉकडाऊन मी गात राहायचो. असं लिहिता 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 एक दिवस असीम कुरेकर नावाचा जो एक म्युझिशियन आहे, म्युझिकल नेम इज झरिया, त्याची भेट झाली. आणि तो म्हणला, अरे सिड तू गातोस ना, तू ये घरी ये, आपण काहीतरी जॅम करू. म्हणलं ठीक आहे. आणि मी त्याच्या घरी गेलो, त्यांनी मला त्याची काही गाणी ऐकवली. म्हणलं वाव, खूपच चांगलं आहे दिस दॅट. आणि तो म्हणलं मी तुला एक मेलडी ऐकवतो जे मी कंपोज केलं. तर त्यांनी ते मेलडी वाजवली आणि मला काहीतरी यायला लागलं असं. तर म्हणलं तू वाजव परत. त्याने वाजवलं. म्हणलं मला सुचतंय काहीतरी. म्हणलं लिहून काढ. अक्षरशः 7 मिनिटात हे जे गाणं आहे तू बैठी, ते अक्षरशः 7 मिनिटात माझ्या डोळ्यासमोर होतं. हां, 7 मिनिटात, 7 का 10 मिनिटात आय जस्ट रोट इट आउट.